अंबिकाची पावभाजी ट्राय करा, अंबिकाची पावभाजी ट्राय करा, अंबिकाची पावभाजी ट्राय करा. तर मित्रांनो, आता आपण आलोत आपल्या पहिल्या लोकेशनला. तर इथलं ॲम्बियन्स वगैरे बघून मला वाटलेलं की पावभाजी किती 200 रुपये प्लस असेल, पण पावभाजीची किंमत आहे 155 रुपीज. ठीक आहे, खारट आहे पावभाजी थोडी. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? मी क्षितिज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सफर, स्वाद आणि संवाद. तर पुन्हा एकदा आपण आलो डोंबिवलीमध्ये बेस्ट पावभाजी शोधायला. पाठच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मनाला पाहिजे तशी पावभाजी भेटली नाही, आणि त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये खूप लोकांनी आम्हाला वेगवेगळे कमेंट करून स्पॉट सांगितले. तर आपण आज त्याच सर्व प्लेसेसवरती जाणार आहे आणि एक्सप्लोर करणार आहे की मन तृप्त होईल अशी पावभाजी आज तरी भेटते की नाही. तर चला मग बघूया. तर तुम्ही सजेस्ट केलेला अंबिकाची पावभाजी ट्राय करा, अंबिकाची पावभाजी ट्राय करा, अंबिकाची पावभाजी ट्राय करा. तर मित्रांनो, आता आपण आलोत आपल्या पहिल्या लोकेशनला, जे की अंबिका प्युअर व्हेज रेस्टॉरंट, आणि तिथली आपण पावभाजी ट्राय करणार आहे. तर चला मग बघूया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आज आपल्यासोबत आहे ऋतुजा, जी की डोंबिवलीचीच आहे, आणि ती आज आपल्याला मदत करणार आहे तुम्ही सजेस्ट केलेल्या पावभाजी एक्सप्लोर करायला आणि तिला माहीत असलेल्या पावभाजी शोधायला. तर ऋतू, तुला कसं वाटतंय? तर हा, जसं क्षितिजने सांगितलं, हा माझा फर्स्ट व्हिडिओ असणार आहे. लास्ट व्हिडिओमध्ये जसं यांनी पावभाजी एक्सप्लोअर केल्या होत्या, बाकीच्या उरलेल्या पावभाजी आपण या सेकंड पार्टमध्ये कव्हर करणार आहोत. जसं पब्लिकने तुम्हाला सजेस्ट केलं होतं अंबिकाची पावभाजी ट्राय करा, ती खरंच खूप फेमस आहे, मी ट्राय केली आहे. तर क्षितिजला आज मी सांगेन की तू ही ट्राय कर आणि ती सांग नक्की कोणता सिग्नल आहे, ग्रीन सिग्नल देणार आहेस. पावभाजी येऊ दे, मग मी तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपली पावभाजी आलेली आहे, आणि पावभाजीचा कलर आणि ऋतूच्या कुर्त्याचा कलर एकदम सेम आहे, परफेक्ट मॅच झालेली आहे ती. तर मी ऋतूला बोलेन की तू पावभाजी टेस्ट कर आणि बघ कशी लागते. अरे, मी तर ट्राय केलेलीच आहे, पहिला आधी तू ट्राय कर आणि चला ठीक आहे, मी डोंबिवलीमध्ये आलो आहे, मान माझं आहे, तर मी ट्राय करेन. एक प्रॉपर बाईट बनवू आपण. पाव तर एकदम बटरी आहे, तुम्ही बघू शकता. खरंच चांगलं आहे, बटरचा फ्लेवर येतोय खाल्ल्या खाल्ल्या. आणि जी भाजीची कन्सिस्टन्सी आहे ना, भाजी एकदम थिक आणि प्रॉपर एकदम हवी तशी आहे ती. फक्त मला एकच वाटलं की 155 जी किंमत आहे ना, त्याला जरा महाग वाटतं मला ती. बाकी ऋतू, तुला काय वाटतं? मला असं वाटतं की इकडचा ॲम्बियन्स बघता क्वांटिटीपेक्षा क्वालिटी मॅटर जास्त करतं. ते पण आहे. जर तुम्ही म्हणजे असं मस्तपैकी डेटवरती आला किंवा फॅमिलीसोबत आला ना, रोड साईडवरती आपण खाल्लं 120 रुपयापर्यंतच्या पावभाजी होत्या, त्याच्यापेक्षा 155 रुपीज ह्या जागेसाठी देणं मला टोटली वर्थ वाटतं. आणि खरंच चव आहे, तुम्ही इथे आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. ह्या पावभाजीला मी सिग्नल देईनच, पण तू पण ट्राय कर ना, तुला माहिती पाहिजे ना. तू आधी खाल्ली इथली? मी खाल्ली आहे इकडची. मग काय, मग तुला माहीतच असेल चव कशी. मला तर खरंच खूप आवडते, म्हणून मी त्याला बोलले होते. आणि जसं तुम्ही सजेस्ट केलेलं की इकडची ट्राय करा. कमेंट सेक्शनमध्ये इतक्या लोकांनी अंबिका टाकले ना, मला वाटतं मोस्टली अंबिकाचंच म्हणजे सजेशन जास्त आलेलं आपल्याला. तर जसं पब्लिकने सजेस्ट केलेलं ना, नक्कीच त्या सजेशनला आणि पावभाजीला माझ्याकडून ग्रीन सिग्नल आहे. तुझं काय? माझं तर आधीपासूनच ग्रीन सिग्नलच तर होतं. आमच्या दोघांकडून ग्रीन सिग्नल आहे. आता ही पावभाजी आम्ही दोघं संपवतो आणि तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला. चला मग, बाय बाय. तर मित्रांनो, आता आपण आपल्या नेक्स्ट लोकेशनला, जे की कामच गोविंद आश्रम, आणि 1972 काळचं ते आहे. तर टेस्ट तशी असेल का? जसं डोंबिवलीकरांनी तुला सांगितलंच आहे, हे देखील खूप फेमस आहे, तर आपण ते ट्राय करून बघूयातच. आणि मी असं ऐकून होते की हे इथे पावभाजी खरंच खूप फेमस आहे. आता ते आपण आज जाऊनच बघूयात. चला मग. चला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही गोविंद आश्रम कामचमध्ये आलेलो आहे, आणि ॲम्बियन्स तर मस्त एकदम AC-BC लावलं आहे. मागे पंखे दिसत असतील तर आम्ही फर्स्ट फ्लोअरवरती आहे. तुम्हाला असं फील पण नाही होणार, पण मस्त प्लेस आहे. आणि मेन्यू कार्डबद्दल जर बोलायचं झालं तर इथे आता आपल्याला दिसतंय की 52 इयर्स ऑफ क्वालिटी फूड इथे मेन्यूमध्ये त्यांनी दाखवलं आहे. 52 वर्षापासून सर्व करतात ते. आता मला एक्सपेक्टेशन वाढलेत, चव तशी पाहिजे. आता आपण डायरेक्ट जाऊयात पावभाजीवर. इकडे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे बापरे. पावभाजी त्यांनी दाखवलेत, तर आपण आता इथे क्लासिक पावभाजीच ट्राय करणार आहोत. आपल्याला तर
म्हणजे जी आपली रेग्युलर पावभाजी असते तीच ट्राय करायची आहे. पावभाजीमध्ये प्रकार बघाल तुम्ही तर चीज पावभाजी, मशरूम पावभाजी मी पहिल्यांदा ऐकली, पनीर कढई, कढई चीज पावभाजी. तू खाल्लेत काय कधी? ह्या मी कधीच ट्राय नाही केलेत. करू पण नका. जी म्हणजे जी नॉर्मलवाली आहे ना तीच चांगली लागेल अशी मला तर वाटतं. आता आल्यावरती बघूया. सर्विस एकदम फास्ट आहे. आत्ता ऑर्डर दिली, आता लगेच पावभाजी आली. आणि तुम्ही बघू शकता आपली पावभाजी आलेली आहे. पावभाजीसोबत 2 पाव आलेले आहेत एकदम बटरमध्ये लथपथ. आणि पहिल्यांदाच मी बघतोय पावभाजीमध्ये शेव टाकून दिले वरती सर्व करायला. ठीक आहे, आता आपण पावभाजी ट्राय करूया आणि मग बघूया कशी लागते. आता एवढा वर्ष झालं मी डोंबिवलीतच राहते, पण इकडची पावभाजी मी आता इथे पहिल्यांदा ट्राय करणार आहे. तर मी पण एक्सायटेड आहे टेस्ट बघण्यामध्ये. आता बघूया. गरम गरम आहे, मस्त वाफा येत आहेत. हा हा हा. तर पावभाजीची पहिली बाईट मी घेतली. एवढं बटर आहे ना, लिटरली एकदम बटरची टेस्ट येते. तू खाल्लीस? मी ट्राय करून बघते. बघ, म्हणजे खूप बटरी बटरी वाटतंय. कशी मला वाटतं? असं वाटतंय की तू वरचा लेअर फक्त मला पण ट्राय तेच केला वाटतंय असशील. की वरती आहे ना खूप बटर होतं. तू जरा एकदा mix पुन्हा करून- ट्राय करून बघ. मला तर फक्त मी भाजी खाऊन बघतो. म्हणजे चव अप्रतिम आहे. जेवढं तिखट पाहिजे आफ्टर टेस्टमध्ये थोडंसं असं तिखटपणा जाणवतोय. आणि आहे ना फक्त एकच आहे, बटरी खूप आहे. तुम्हाला जर बटर जास्त आवडत असेल ना, ही पावभाजी तशी आहे एकदम बटरी. आणि मी बोललेलो मग अशी शेव, पण शेव आता जाणवतच नाही, शेव गायब झालेली आहे. आता एक काम करू, कांदा आणि वगैरे ते टाकून पण आहे ना एक टेस्ट घेऊन बघूया. खाली आता काढूया आणि मस्तपैकी बाउलमध्ये दिलंय. ह्याची प्राइस आहे ना माझ्या हिशोबाने किती होती? 130 नाही 184 होती प्राइस ह्याची. ओके. प्राइस जरा जास्त आहे असं मला वाटतंय. पण जर तुम्हाला क्वालिटी प्रोडक्ट खायचे असतील ना तर तुम्ही प्राइसकडे बघितलं नाही पाहिजे. क्वांटिटी तुम्ही खाऊ शकता जास्त कमी प्राइसमध्ये, पण क्वालिटी आणि जे हे लोक सर्व करतात ना, म्हणजे जुनं जितकं आहे. फास्ट सर्व्हिस पण ते फास्ट सर्व्हिस आहे. नुसते इथून शब्द बोलल्या तिकडून तो आला बाहेर लगेच. जसं की तुम्हाला माहीतच आहे आपण स्ट्रीट फूड करतो आणि स्ट्रीट फूड जास्त महाग नसतं. आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीची किंमत जरा जास्त वाटेल, 150 180. तर तसा ॲम्बियन्स पण तसं आहे, हॉटेल्स पण तसे आहेत. तर चव एक नंबर आहे. ह्या पावभाजीला नक्कीच माझ्याकडून ग्रीन सिग्नल आहे. तुम्हाला वाटेल हाय प्राईज आहे, पण नाही, तसं टेस्ट आहे. तुम्ही इथे आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. आणि जसे तुम्ही मागच्या व्हिडिओला सजेशन दिले तसेच प्रत्येक व्हिडिओला सजेशन देत राहा, कारण आम्ही सगळे सजेशन वाचतो आणि जे तुम्ही सांगता ना तिथे आम्ही जाऊन ट्राय करतो. आणि आम्हाला फडके रोडचा देखील व्हिडिओ करायचा आहे, तर फडके रोडवरचा बेस्ट स्ट्रीट फूड आम्हाला सजेशन नक्की द्या कमेंट सेक्शनमध्ये. आणि आता आम्ही ही पावभाजी संपवतो आणि भेटतो तुम्हाला पुढच्या लोकेशनला. चला मग. आता आपण अनुकूल कॉर्नरची पावभाजी खायला आलेलो. हे देखील आम्हाला सजेशनमध्ये आलेलं कमेंट सेक्शनमध्ये. तर पावभाजी तर तुम्ही बघू शकता, म्हणजे कन्सिस्टन्सी ठीकच आहे, एकदम पाण्यासारखी वाटते आणि वरून कलर पण टाकल्याचं वाटतंय. तर जरा ट्राय करून बघूया. ऋतू कर तू पण ट्राय लागलं. पण ट्राय करून घेते. म्हणजे ठीक आहे, खारट आहे पावभाजी, थोडी खारट वाटते. थोडीशी. आत्तापर्यंत आपण जेवढ्या पावभाजी खाल्ल्या नॉट सो गुड. म्हणजे माझ्याकडून येल्लो सिग्नल आहे, मला इतकी पण नाही आवडली. 95 रुपीज प्राईज आहे. चांगलं आहे, बटर वगैरे सगळं चांगलं दिलं आहे. फक्त जरा कन्सिस्टन्सी ना म्हणजे जरा पातळ आहे आणि टेस्ट म्हणजे एवढी पण अशी वाव नाही. तर मी तर सजेस्ट करेन की स्किप करा तुम्ही ही वाली पावभाजी. मला असं वाटतं ह्यामध्ये शेजवान चटणीचा थोडासा स्पाइस असल्यासारखा वाटतोय मला, आणि तुम्ही ही स्किप करू शकता. मागच्या दादा तुम्ही कमेंट केलेली, पण खरंच स्किप करण्यासारखी पावभाजी आहे. म्हणजे ट्राय करायचं असेल स्वतःची रिस्क. पाव चांगले आहेत, पाव मोठे आहेत, बटरमध्ये लथपत आहेत, पण भाजी जी मेन आपली चव असते भाजीची तीच नाही. तर माझ्याकडून नक्कीच येल्लो सिग्नल आहे. ऋतू तुझ्याकडून काय? आणि माझ्याकडून पण येलो सिग्नल असेल. स्किप करा, आपण भेटूया आपल्या पुढच्या लोकेशनला. चला मग. तर मित्रांनो, अजूनपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. फ्रीचं बटन आहे, तुम्हाला काय जास्त पैसे वगैरे खर्च नाही होणार आहे. आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा, मी थांबलो आहे तुमच्यासाठी. केलं? आपल्याला 5,000चा टार्गेट आपला पूर्ण करायचं. आत्ता मला वाटतं 4 पॉईंट कितीतरी आहेत. तर हा व्हिडिओ आल्यानंतर 5,000 सबस्क्रायबर झाले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. प्लीज तुम्ही ते करू शकता आणि तुम्ही कराल ते मला नक्की माहिती आहे. तर आता अनुकूल एक्सप्रेस
ची पावभाजी आपण खाल्ली आहे, जे की तुम्हाला कळलेच असेल. तर मी आता तुम्हाला पुढच्या लोकेशनला भेटतो. चला मग. आता आपण आलो आहोत आपल्या नेक्स्ट लोकेशनला, जे की आहे द्वारका. मागचे जे 2-3 लोकेशन आपण जे कव्हर केले होते ते ईस्टचे होते, आणि आपण आता वेस्टचे जे 2 लोकेशन आहेत ते कव्हर करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता क्रीडानगर गेट नंबर आहे 2. तर त्याच्या एकदम समोरच्या गल्लीतच आहे ना द्वारका प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. तर आता आपण तिथे आलो आहे आणि आपण इथली पावभाजी ट्राय करणार आहे. चला मग बघूया. तर इथलं ॲम्बियन्स वगैरे बघून मला वाटलेलं की पावभाजी किती 200 रुपये प्लस असेल, पण पावभाजीची किंमत आहे 155 रुपीज. आणि इथे देखील आहे ना म्हणजे खूप पावभाजी अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या व्हरायटीज जसं की कोणत्या कोणत्या सांग जरा. फर्स्ट नंबरला तर क्लासिक पावभाजी आहे, तीच आपण ऑर्डर करणार आहोत. त्यानंतर खडा पावभाजी, पनीर पावभाजी, मशरूम चीज पावभाजी, द्वारका स्पेशल पावभाजी आहे, फक्त भाजी, मसाला पावभाजी 2 पीस. म्हणजे खडा पावभाजी म्हणजे काय सांग. खडा पावभाजी म्हणजे मला असं वाटतं की त्यामध्ये खडा मसाला वगैरे नाही, त्यातला मसाला उभा असतो खडा पावभाजी. हे 5 जोक तर काय इग्नोर करा तुम्ही. आम्ही पावभाजी मागवले आणि पावभाजी आल्यावरती आम्ही तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली पावभाजी आलेली आहे, जे की द्वारकाची आहे आणि मस्त बटर मारून दिलं आहे. तर जरा कांदा वगैरे टाकूया आणि प्रॉपर लिंबू वगैरे टाकून खाऊन सुरुवात करूया. आतमध्ये मस्त बघ बटर वगैरे किती मारलंय. वा, घे तू पण ट्राय कर. एक नंबर पावभाजी आहे, म्हणजे खरंच अप्रतिम आहे. मस्त त्या बटरची टेस्ट येते, परत भाजीची कन्सिस्टन्सी पण मस्त आहे, आणि त्याच्यानंतर जे मसाले आहेत ना त्याच्या आतमध्ये एक नंबर आहेत. तुला काय वाटतं? मला पण टेस्टच्या बाबतीत खरंच खूप सुंदर आहे पावभाजी. म्हणजे लास्ट टाइमची जी पावभाजी खाल्लेली ना आपण, ही लास्ट म्हणजे अनुकूलवाली नाही, त्याच्या आधीची गोविंद आश्रम. हां, म्हणजे ती भाजी जी होती ना ती एकदम बटरी होती, म्हणजे बटरचं खूप जास्त फ्लेवर येत होता त्याच्यामध्ये. पण ही जी भाजी आहे ना खरंच अप्रतिम आहे. स्टार्टिंगला बटरची चव लागते आणि नंतर जे म्हणजे मसाल्यांची चव लागते ना, आहा, ही पावभाजी असावी तर अशी माझ्या हिशोबाने. वा. मागे जी आपण खाल्ली होती गोविंद आश्रमला, असं कम्पेअर करायला गेलं तर ती कितीला 184ला काहीतरी होती, आणि ही 155 ला आहे. असं कम्पेअर करायला गेलं इकडचा ॲम्बियन्स बघता मला खरंच ही खूप वर्थ वाटती आहे. आणि टेस्टच्या बाबतीत तर मला खूप खूप आवडली ही पाव. नाही, खरंच ही पावभाजी ना अप्रतिम आहे. माझ्याकडून नक्कीच तिला ग्रीन सिग्नल आहे. तुझ्याकडून? माझ्याकडून पण नक्कीच ग्रीन सिग्नलच आहे. आणि जर तुम्ही म्हणजे मी कमेंट सेक्शनमध्ये खूप जागे वाचलंय की लोकेशन सांगा, तर ज्या काही लोकेशन आहेत त्या कमेंट सेक्शनमध्ये पिन केलेल्या आहेत. आणि वरून आपले जर तुम्ही स्किप करू नका व्हिडिओ, तुम्हाला खाली पण दिसतील नावाच्या खाली लोकेशन टाकलेले आहेत. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. आता आपण भेटू आपल्या नेक्स्ट लोकेशनला. चला मग. मित्रांनो आता आपण आलो आपल्या नेक्स्ट लोकेशनला, जे की जय भोलेनाथ पावभाजी सेंटर. आत्तापर्यंत जेवढे सजेशन होते ते प्रॉपर हॉटेल आणि रेस्टॉरंट होते, आणि हे जे ते प्रॉपर स्ट्रीट फूड स्टाईलमध्ये जे असतं ना छोटूसं हॉटेल तसं आहे. तर आता आपण इथली पावभाजी एक्सप्लोअर करूया. चला मग. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपली पावभाजी आलेली आहे, आणि जरा हळूहळू आजूबाजूला पब्लिक आहे. आणि ही सिस्टम मला आवडली. बटर आहे ना डायरेक्ट चमच्यामध्येच दिलं आहे, तुमचं तुम्ही मिक्स करा आणि खावा. वा. जरा आता आपण जरा पावभाजी मिक्स करूया. आणि ही जी जागा आहे ना ही स्पेशल पावभाजीसाठीच आहे, ते दुसरं काय भेटत नाही. मी थोडी टेस्ट करून बघतो. गरम आहे. ऋतू बोलले तसा कांदा वगैरे टाकूया थोडा. तू पण कर ना. वर्थ इट आहे. 80 रुपीजमध्ये खरंच खूप छान आहे.
80 रुपये पावभाजीची किंमत आहे आणि या किमतीला म्हणजे या किमतीला जर अशी पावभाजी भेटत असेल, जर तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल किंवा म्हणजे असे असाल तर तुम्हाला नक्की ही पावभाजी परवडेल आणि एक नंबर पावभाजी आहे. ह्या प्राईसच्या हिशोबाने तर मी सांगतोय तुम्ही येऊन इथे नक्की ट्राय केली पाहिजे. तुला काय वाटतं? आतापर्यंत आपण 4 लोकेशन कव्हर केले आणि आपला हा शेवटचा लोकेशन आहे. मला खरंच खूप वर्थ वाटली. 80 रुपीजमध्ये एवढं सुंदर पावभाजी आपल्याला भेटते. नक्कीच तुम्ही इकडे येऊन ही ट्राय करावी असं मी तुम्हाला सांगेन. म्हणजे बाकीच्या ठिकाणी खाल्ली ते चांगल्याच होत्या, पण ही देखील 80 रुपयाला एक नंबर आहे. तुम्ही आला आणि ट्राय केले ना, माझ्याकडून तर माझ्याकडून पण नक्कीच ड्रीम सिग्नल आहे. तर आता ही पावभाजी आम्ही संपवतो आणि तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. चला तर मित्रांनो, हा होता आजचा आपला व्हिडिओ. आज आपण 5 माझ्या जागेवरती जाऊन पावभाजी ट्राय केली. त्यातले जर 2 माझ्या फेवरेट जर बोललात तर एक तर द्वारका आणि एक अंबिका. तुला कोणती आवडली? माझ्याकडून पण सेम रिव्ह्यू असेल. फर्स्ट द्वारका आणि सेकंड अंबिका. तर ह्या 2 मस्त होत्या पावभाजी. आणि जितक्या सबस्क्रायबरनी सजेशन केलेले लास्ट व्हिडिओला मी खरंच सांगतो, पाठचा जो व्हिडिओ बनवला त्याच्यापेक्षा आजच्या जेवढ्या पावभाजी होत्या ना त्या खरंच चांगल्या होत्या. आता आपण डोंबिवलीमध्ये सगळे पावभाजी ऑलमोस्ट कव्हर केल्याच आहेत. तुम्हाला जर असंच वडापावचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि लोकेशन शेअर करा. डोंबिवलीतला बेस्ट वडापाव कोणता हे आम्ही मग कव्हर करू. तर हा होता आजचा व्हिडिओ. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. तोपर्यंत खा प्या आणि चटपटीत राहा. बाय बाय.